नमस्कार. आज 24 डिसेंबर. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात आजचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण अशा अनेक महत्त्वाच्या घटना देशाविदेशात आजच्या दिवशी घडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पानात कायमच्या नोंद झाल्यात. चला तर मग जाणून घेऊया आजचा 24 डिसेंबरचा इतिहास. 1968 मध्ये या दिवशी मानवाने प्रथमच नासाच्या अपोलो 8 या मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्राच्या कक्षेत पोहोचणारी ही पहिली मानवीय मोहीम होती. नासाने 21 डिसेंबर 1968 रोजी आपलं अपोलो 8 हे मिशन सुरू केलं, तर ते 27 डिसेंबर 1968 रोजी पूर्ण झालं. अपोलो 8 मिशनमधल्या सहभागी सदस्यांनी चंद्र आणि पृथ्वीची छायाचित्रही काढली होती. त्यातलं अर्थराईज नावाचं चित्र जगभरात प्रसिद्ध झालं. हे छायाचित्र अंतराळवीर विल्यम अँडर्सनी क्लिक केलं होतं. हा फोटो आतापर्यंत काढलेल्या पृथ्वीवरच्या सर्वात नेत्रदीपक छायाचित्रांपैकी एक मानला जातो. 1999 मध्ये आजच्याच दिवशी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट IC 814चं अपहरण केलं होतं. त्यावेळी हे विमान काठमांडूतल्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीला जात होतं. अपहरणाच्या वेळी विमानात 176 प्रवासी तर एकूण 15 क्रू मेंबर्स होते. शेवटी ते कंदाहार विमानतळावर उतरवले गेले. त्यानंतर आपल्या नागरिकांच्या बदल्यात भारत सरकारला मौलाना मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख या 3 दहशतवाद्यांची सुटका करणं भाग पडलं, जे भारतात नजरकैदेत होते. 2002 साली या दिवशी दिल्ली मेट्रोचं उद्घाटन झालं. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यावेळी दिल्ली मेट्रोची पहिली ट्रेन 8.4 किलोमीटर लांबीच्या शहादरा ते 30 हजारी मार्गावर धावली होती. त्यावेळी दिल्ली मेट्रोनं 6 स्थानकांवरून प्रवास सुरू केला होता. दिल्ली मेट्रोचं एकूण परिचालन नेटवर्क सुमारे 375 किलोमीटर आहे, तर त्यात एकूण 271 स्थानकांचा समावेश आहे. 2005 मध्ये आजच्याच दिवशी खलिस्तान जिंदाबाद फोर्स म्हणजेच KZF हा एक अतिरेक्यांचा गट युरोपियन युनियननं दहशतवादी संघटनेच्या यादीत समाविष्ट केला होता. त्यानंतर युरोपीय संघसमूहातल्या सदस्य देशांमध्ये या KZFची मालमत्ता गोठवण्यात आली होती. या संघटनेवर भारतातही बंदी घालण्यात आली आहे. जम्मू काश्मीरचे रहिवासी रणजित सिंग नीता हे या संघटनेचे प्रमुख आहेत. 2014 मध्ये आजच्याच दिवशी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. अटल बिहारी वाजपेयी हे अशा राजकारण्यांपैकी एक होते ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. देशसेवेच्या प्रबळ इच्छाशक्तीनं त्यांनी सुशासनाचा पाया घातला. पोखरण अणुचाचणी आणि संयुक्त राष्ट्रात त्यांनी दिलेलं हिंदीतलं भाषण इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यात आलेलं आहे. तर पंडित मदन मोहन मालवीय हे एक स्वातंत्र्य सैनिक आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी एक होते. 1956 मध्ये आजच्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याचा मुंबईत जन्म झाला. अनिल कपूरनं 1980 मध्ये वंशवृक्षम या तेलुगू चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर अनिल कपूर 1983 मध्ये वो 7 दिन या चित्रपटात दिसला होता. त्यातही अनिल मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटानंतर मात्र अनिल कपूरने कधीच मागे वळून बघितलं नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ॲनिमल चित्रपटातही अनिल कपूर बघायला मिळाला. 1524 साली आजच्याच दिवशी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा यांचं केरळमधल्या कोची इथं निधन झालं. वास्को द गामा 20 मे 1498 रोजी भारतात कालिकत या केरळच्या किनारपट्टीवर पोहोचले होते. समुद्रमार्गे येणारा तो पहिला माणूस होता. भारतात मसाल्यांचा व्यापार करणं हा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर ते एकूण 3 वेळेला भारतात आले. 1524चा त्यांचा प्रवास हा शेवटचा प्रवास ठरला. कोची इथं मलेरियामुळे त्यांचा मृत्यू झाला. आज देशात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातोय. हा दिवस 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1986 मध्ये संसदेने ग्राहक संरक्षण कायदा लागू केला होता. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 24 डिसेंबर 2023 हा या वर्षाचा 358वा दिवस आहे. आज रविवार असून आता वर्ष संपायला फक्त 7 दिवस उरले आहेत.